आज आपण स्वाध्याय 1.5 पाहूयात. या स्वाध्यायामध्ये जवळपास सर्वच उदाहरणे अत्यंत सोपी अशी आहेत. पहिले उदाहरण आहे 2,02,000 याला अंकात लिहिल्यास कसे लिहाल. पर्याय दिलेले आहेत. पहा, आपण दिलेले घर आखून घेऊयात. लक्षपर्यंत आखायचे आहेत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. आता लक्ष म्हणजेच लाख, म्हणजेच 2 लाख. लाख या कप्प्यामध्ये किंवा राखाण्यामध्ये 2 लिहा. पुढे 2,000 दिलेले आहेत, म्हणजे हजाराच्या घरामध्ये 2 लिहा. आणि या ठिकाणी ती संख्या पूर्ण झालेली आहे. उरलेल्या जागी पूर्ण शून्य देऊन घ्या, म्हणजे आपल्याला जी संख्या हवी आहे ती मिळेल. पहा, या पद्धतीने उत्तर आलेलं आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 2 लक्ष, 2,000 ही संख्या बरोबर आहे. आणि असा पर्याय आपल्याला पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, सी या पर्यायाला. दुसरे उदाहरण आहे 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक आहे. म्हणजे 3 हा जो अंक दिलेल्या संख्येत आहे त्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची आहे. मोठा अंक आहे हजार स्थानी, म्हणजे त्याची किंमत होते 3,000. आणि दुसरा 3 हा अंक आहे एकक स्थानी, त्याची स्थानिक किंमत होते 3. आणि या दोन्हीतील फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची आहे. या ठिकाणी 2 राहतात. 9, 9 आणि 10. 10तून 3 गेले 7, 9, 9, 2. म्हणजे आपले उत्तर येते 2,997. आणि हा पर्याय आहे ए नंबरला. ए पर्यायाचे वर्तुळ गोल. तिसरे उदाहरण आहे 47,569 या संख्येतील 10,000, सहस्र म्हणजे हजार आणि दश म्हणजे 10,000 स्थानचा अंक आहे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजेच 10,000. 4 हा अंक आहे, म्हणून आपण सी पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे आहे. 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्रस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आहे. म्हणजे आपल्याला जे दिलेले अंक आहेत त्यांची स्थानिक किंमत काढून त्यांची बेरीज करायची आहे. पहिलं स्थान दिलेलं आहे दशक स्थान. दशक स्थानला 4 आहेत. नंतर सहस्र, सहस्र म्हणजे हजार. एकक, दशक, शतक आणि हे हजार किंवा सहस्र. म्हणजे आता आपण मोठी संख्या लिहूयात अगोदर. 4,000 अधिक पुन्हा हे दशक स्थानचे 4 म्हणजे 40 आणि यांची बेरीज करायची आहे. 0, 4, 0, 4. आपले उत्तर येते 4,040. आणि असा पर्याय आपल्याला बी पर्यायाला आहे. बी पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे. 5वा प्रश्न आहे 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक आहे. म्हणजे आता अगोदर आपल्याला दिलेली संख्या ही अक्षरामध्ये आहे, ते अगोदर अंकामध्ये लिहून घ्यावी लागेल. 56 लक्ष म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. अशा पद्धतीने घर आखून घ्या. 56 लक्ष म्हणजे हे 56. 84,000 म्हणजे हे 84. 321 म्हणजे ही आपल्याला दिलेली संख्या झाली. आता आपण हे 8 आणि 3 अंक शोधूयात. 3ची स्थानिक किंमत आहे ती आहे 80,000. आता आपल्याला यातील फरक शोधायचा आहे, म्हणजे वजाबाकी करावी लागेल. 80,000 वजा हे 300. 0 0 गेले, हे जात नाहीत. 7, 9 इथे 10. 10तून 3 गेले 7, 9, 7. म्हणजे आपले उत्तर आले 79,700. आणि हा पर्याय आहे बी पर्यायाला, म्हणून बी पर्यायाचे वर्तुळ रंगवायचे. 6वे उदाहरण आहे 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वाधिक आहे. स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत. हे एकक आहेत, दशक, शतक, हजार आणि 10,000. जेवढं आपण डावीकडे जाऊ तेवढं त्याचं स्थानिक मूल्य वाढत जातं. म्हणजेच हे जरी 9 मोठे असले
तरी स्थानिक किंमत ही 1ची जास्त आहे, म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ए पर्यायाचे वर्तुळ रांगवायचे आहे. 7वा आणि या स्वाध्यायामधील शेवटचे उदाहरण आहे. 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल. पुनर्वापर म्हणजे पुन्हा किंवा 2 वेळा आपल्याला यापैकी कोणताच अंक वापरता येणार नाही आणि तो एक अंक एकदाच वापरून किती 3 अंकी संख्या बनवता येतील. म्हणजे आपल्याला 3 अंकी संख्या बनवायच्या आहेत आणि दिलेले अंक दिलेले आहेत 9, 8 व 0. या ठिकाणी पहा 3 अंकी संख्या बनवायची, परंतु आपल्याला 0ने सुरुवात होणारी संख्या बनवता येणार नाही, कारण ती 3 अंकी होणार नाही. म्हणून आपण 9 पासून किती 3 अंकी संख्या बनवू शकतात ते पाहूयात. पहिली आहे 980 आणि दुसरी आहे 908. त्याचबरोबर आता 8 पासून कोणत्या संख्या बनवू शकतात? 809 आणि 890. या व्यतिरिक्त आपल्याला जर संख्या बनवायच्या असतील 3 अंकी, तर त्या 3 अंकीमध्ये आपल्याला एक तरी कोणचा ना कोणचा अंक हा डबल वापरावा लागेल आणि आपल्याला तर 8 घातले की पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल. म्हणून आपण बनवलेल्या संख्या आहेत 4, म्हणून आपला पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ रांगवायचे आहे.